मी आबेद बागवान राहणार डी रोड कळम शिवाजीप्पा कापसे यांच्यासाठी दोन अमूल्य शब्द सांगतो, हे जरूर ऐकावं. येणाऱ्या 2 तारखेला आपलं अमूल्य मत ही शिवाजीप्पा कापसे यांना देऊन प्रचंड मताने विजय करावं. कारण शिवाजीप्पा कापसे ही नेता आहे आपल्या कळम शहरातलं सुखादुःखात धावून येणारा. त्याच्याशिवाय कुणी येत नाही. कुणी काय बी बोललं तरी शिवाजीप्पा कापसे ही जी आहे तर सुखादुःखात धावून येणारा नेता आहे. आम्ही बघितलं शिवाजीप्पा कापसे यांना कोरोना काळात कोणी कोणाचा भाव कुणी धाव देत नव्हतं. तेव्हा शिवाजीप्पा कापसे यांना एक फोन केला. आम्ही जिल्हा परिषद कन्या शाळेत ऊस तोडे 20 मजूर आणण्यात आले होते. त्या ऊस मजुरांना जिल्हा परिषद शाळेत कोंडण्यात आले होते. तेव्हा त्या लेकराला ना चड्डी होती, ना काय होतं, ना खायला होतं अन्न, ना पाणी होतं प्यायला. तेव्हा आम्ही बघितलं बरं आम्ही शिवाजीप्पा कापसे यांना फोन केलं की आप्पा असं ऊस तोडे 20 मजुरांना व 7 लेकरांना आणण्यात आलेले आहेत आणि ह्यांना जिल्हा कन्या शाळेत टाकलेलं आहे. त्यांना ना खायला आहे, ना प्यायला आहे, ना लेकराला मच्छर चावले, त्यासाठी काय सोय नाही. तेव्हा शिवाजीप्पा कापसे तक्रार तिथं आले. 3 वाजता आल्याबरोबर शिवाजीप्पा कापसे यांनी बघितलं पूर्ण परिसर एवढं घाण झालेलं होतं. त्यांना प्यायला पाणी नव्हतं. हिरवं पाणी त्या शाळा 3 महिने बंद असल्यामुळं तिथं कुणी बघायला नव्हतं. त्यांना खायला विचारायला कोण नव्हतं. त्यांना साधं पाणी देणार कोण नव्हतं. तेव्हा आम्ही शिवाजीप्पा कापसे यांना फोन करून बोलवलं. शिवाजीप्पा कापसे 3 वाजता आलते. तेव्हा शिवाजीप्पा कापसेने पूर्ण बघितल्याबरोबर त्यांनी ते कुलूप उघडायला लावलं. त्यांना बाहेर काढलं. त्यांना कुणाला बोलता येत नव्हतं. कुणाला एवढं भुकेनं एवढं त्या पाणीनं ताणलेले होते. तेव्हा शिवाजीप्पा कापसेने तक्रार तिथं थांबून जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्यांना बोलून घेतल्यावर त्यांना सांगितलं की ही बी माणूस आहेत, असं करू नका. मग आपण नाहीतर यांना कोण बघणार. तर शिवाजीप्पा कापसे यांनी त्यांना तक्रार 20 डबे घेऊन जेवणाची व्यवस्था केली पहिलं. पुन्हा त्यांना जेवण चारलं. पुन्हा मध्ये गेल्यावर बघितल्यावर तर पाणीची ती तुट्टी चालू केली तर पूर्ण हिरवं पाणी येत होतं. तक्रार शिवाजीप्पा कापसे यांनी पाणीची गाडी मागवली. ती टाकी धुवायला लावलं. पुन्हा त्यांना पाणी द्यायला दिलं. पुन्हा त्यांना झोपायला जागा नव्हती. तेव्हा लाईट बंद होती, शाळेतले पंखे नव्हते. तेव्हा शिवाजीप्पा कापसेने तक्रार लाईटमॅनला बोलून तिथं लाईट चालू केली पहिलं. पुन्हा त्यांना पंख्याची व्यवस्था केली. त्यांना स्वतः हातानं जेवण वाढवलं. ना पोरांचा मनात भीव आलं, ना घरच्यांचा विचार आलं का हा माणसानं मागं पुढं बघितलं नाही. बघितलं तर फक्त एक माणुसकी आणि माणुसकीच्या नात्यानं त्यांना आपुलकीनं जवळ घेऊन त्यांना हातानं जेवण वाढवलं तर रात्री संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तिथं आप्पा होते. त्यांनी गार पाण्याची सोय केली. त्यांना झोपायला गुदड्या आणून दिले आप्पानं. पुन्हा त्यांना जेवणाची व्यवस्था त्यांना बाहेर फिरून दिल्यावर त्यांनी येणाऱ्या उद्याच्या 2 तारखेला आपण शिवाजीप्पा कापसे, सुनंदाताई शिवाजी कापसे यांना प्रचंड बहुमतानं विजय करावं व नगरपालिकात त्यांना पाठवावं. गरिबाच्या सुखादुःखात काम करण्यासाठी व आपल्या कळम शहराचा विकास करण्यासाठी शिवाजीप्पा कापसे, सुनंदाताई शिवाजीप्पा कापसे यांना आपण नगरपालिकात बहुमतानं विजय करून पाठवावं व त्यांच्या हातानं कळम शहराचा विकास व्हावा. ह्या हेतून आपण सुनंदा शिवाजीप्पा कापसे यांना बहुमतानं विजय करावा ही नम्र विनंती.